शुभचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, सोमवार, खरं तर सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी म्हणजे शंकरांसाठी समर्पित आहे। या दिवशी आपण महादेवांची पूजा अर्चा करत असतो, महादेवांच्या पिंडीवरती आपण अभिषेक घालत असतो। बघा, हा जो दिवस आहे हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी सोमवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, सोमवारच्या दिवशी या एका वृक्षाखालून म्हणजे या एका झाडाच्या खालून तुम्हाला ही मुठभर माती आणायची आहे। ही माती जर तुम्ही सोमवारच्या दिवशी घरी आणली तर तुमच्या आयुष्यामधील असंख्य संकटांचा नाश होईल, इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल, अडलेलं प्रत्येक काम मार्गी लागेल, कितीही आर्थिक चणचण असेल तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळत जाईल, तुमच्या कुठल्याही इच्छा अपूर्ण असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील। जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या डोक्यावरती कर्जांचा खूप डोंगर साठला असेल, ताई आम्ही घरासाठी कर्ज घेतले म्हणजे होम लोन घेतलेलं आहे, किंवा जागेसाठी कर्ज घेतले, मुलांच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी कर्ज घेतले, कर्ज घेताना खूप सोपं वाटलं पण आता कर्ज फेडता येत नाही किंवा आता कर्ज फिटत नाहीये, बघा आता जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर कितीही मोठं कर्ज असेल तर 41 दिवसांच्या आत किंवा कमीत कमी मी तुम्हाला सांगते 30 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटतील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील। जिथे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पैसा काहीच नव्हता तिथे कुठून तरी कर्जाचे पैसे फेडण्यासाठी तुमच्याकडे हप्ते म्हणजे जे हप्ते आपण फेडतो ते हप्ते फेडण्यासाठी कुठून का होईना पण तुमच्याकडे तेवढी आवक ही नक्कीच निर्माण होत जाईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी दोघांपैकी कुठल्याही वेळी आपण हा उपाय करू शकतो। यासाठी आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूला लागणार आहे ते म्हणजे बेलवृक्ष। ज्यांच्याही गावामध्ये, ज्यांच्याही घराच्या आजूबाजूला कुठेही बेलवृक्ष असेल तर त्यांनी तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे। समजा प्रयत्न करूनही बेलवृक्ष भेटलंच नाही तर मग तुम्ही शमीच्या झाडाजवळ जाऊन किंवा धोत्र्याच्या झाडाजवळ जाऊन जरी हा उपाय केला तरीही चालेल। बघा, शमीचं झाड असेल, धोत्र्याचं झाड असेल किंवा मग बेलाचं झाड असेल, या झाडांमध्ये साक्षात महादेवांचा वास असतो। या झाडाखाली साक्षात शंकर आणि पार्वती यांचा वास असतो किंवा यांची स्थिरता असते। बघा, बेलाचे जे 3 पानं आहेत या 3 पानांना ब्रह्म, विष्णू आणि महेश म्हणलं जातं। जर तुम्ही योग्य पद्धतीने याचं पूजन केलं किंवा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही याच्या काही सेवा केल्या तर असंख्य पटीने आयुष्यात आपल्याला त्याचा लाभ होतो। आपल्याला काय करायचंय, धोत्र असेल, शमी असेल किंवा बेल असेल, तिघांपैकी कुठल्याही झाडाखाली जाऊन हा उपाय करायचा आहे। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये थोडं कच्चं दूध घालायचं आहे, हळद घालायची आहे, अक्षता घालायच्या आहेत, फूल घालायचं आहे, असं सगळं काही तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हा तांब्याभर पाणी घेऊन तुम्हाला त्या बेलवृक्षाच्या जवळ जायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, ठीक आहे, शुद्ध तुपाचा घेतला तर उत्तम, नसेल तेल घेतलं तरीही चालेल, थोडीशी फुलं घ्यायची आहेत। हे सगळं काही घेऊन तुम्हाला त्या वृक्षाजवळ जायचं आहे। जे पाणी तुम्ही घेऊन गेलेलं आहात ते त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे। त्यानंतर या वृक्षावरती हळद कुंकू मिक्स करून थोडं पाणी घालून तुम्हाला या वृक्षावरती एक स्वस्तिक काढायचं आहे, ठीक आहे, एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्यानंतर जो शुद्ध तुम्ही तुपाचा तेलाचा दिवा घेऊन गेलेला आहात तर हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। आयुष्यातील अडचणी, कर्ज, संकट जे काही असेल तर ते सगळं काही तिथे तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवस्तुती
किंवा शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. ज्यांनाही शिवस्तुती येत नाहीये, नित्यसेवेच्या पुस्तकात आहे बघा, तरीही तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक समजा नसेल किंवा शिवलीलामृत ग्रंथही नसेल, त्यांनी फक्त नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्या वृक्षाच्या जवळची थोडीशी माती घ्यायची आहे आणि ती माती घेऊन, थोडी म्हणजे मुठभर माती घ्यायची आहे, ती माती एखाद्या कापडामध्ये ठेवायची आहे आणि ती माती घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर एक छोटंसं असं प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये ती माती अशी पसरवून ठेवा, व्यवस्थित असा गोल, किंवा जी प्लेट घेतली असेल तशी अशी सपाट लावून ती माती घ्यायची आहे आणि त्या मातीवरती तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा बोटाने लिहायची आहे. ठीक आहे, जी पण इच्छा असेल, आता समजा ही प्लेट आहे, प्लेटमध्ये माती आहे, माझी इच्छा आहे की कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी, तर फक्त कर्ज लिहा. समजा मी हा उपाय केलेला आहे विवाह जमण्यासाठी, फक्त विवाह लिहा. समजा मी हा उपाय केलेला आहे नोकरी मिळण्यासाठी, तर फक्त नोकरी लिहा. जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्याच्यावरती एका शब्दाने लिहायची आहे. त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप सगळं काही तुम्हाला त्याला दाखवायचं आहे. त्यानंतर ही प्लेट अशीच देवघरात ठेवून द्यायची. 8 दिवस कंटिन्यू, 8 दिवस रोज त्याला धूपदीप दाखवायचं, म्हणजे फक्त अगरबत्ती ओवाळायची, धूपदीप दाखवायचं. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा जी अडचण असेल त्यातून सुटका मिळण्यासाठी प्रार्थना करायची. पुढचा सोमवार जो येईल, ठीक आहे, आता समजा या सोमवारी मी हे केलं, पुढचा सोमवार जो येईल त्या सोमवारी ही प्लेट घेऊन तुम्हाला पुन्हा त्या बेलवृक्षाजवळ जायचं आहे. जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तो दिवाही घेऊन जायचा आहे आणि जे मगाशी सांगितलेलं आहे पाणी वगैरे सर्व, हे सर्व घेऊन तिथे जायचं आहे. जी माती आपण आठवडाभर अभिमंत्रित केलेली आहे, ज्यावर तुम्ही इच्छा लिहिली होती, त्याचं पूजन केलेलं होतं, ती माती तुम्हाला त्या बेलवृक्षाच्या जवळ ठेवून द्यायची आहे. त्या झाडाच्या जवळ, बुडाजवळ ठेवायची आहे. त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे पुन्हा झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, जप करायचा आहे आणि पुन्हा तिथली थोडीशी माती, मुठभर माती घ्यायची आहे आणि ती घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर पुन्हा त्या सोमवारी त्या मातीचं पूजन करायचं आहे. पुन्हा त्या तिसऱ्या सोमवारी ती माती नेऊन त्या बेलवृक्षाच्या जवळ अर्पण करायची आहे. असं सलग तुम्हाला 4 सोमवार करायचं आहे. किती? 4 सोमवार हा उपाय केल्याने 4 सोमवारांच्या आत कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होतील. बघा, महादेव साक्षात तुमच्याकडे आकर्षित होतील, महादेव साक्षात तुमच्याकडे प्रसन्न होतील. अडलेली प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल. महादेवांची कृपा झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश होईल. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. ज्यांच्याही आयुष्यात कर्जाचा खूपच डोंगर आहे त्यांनी तर हा उपाय आवर्जून करा. काही केल्या इच्छित मनोकामना पूर्ण होत नाहीये त्यांनीही हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.